पोलीस आहेत ते, त्यांचं काम करतायत, करू द्या काम त्यांना. गोपाळ नावाचा टेलर म्हणजे तुझ्या परवानगीची गरज नाही. पोलीस आहे मी, न्याय्य कामासाठी कुठेही जाऊ शकतो मी. हल्ला झाला म्हणे, जखम झाली हाताला, तुला दाखवतोस? सुधाकर पाहिलं, उभं राहून जखम दाखवतायत. हा ये फोटो काढायस. बघ जखम खरी आहे का खोटी आहे बघायला पाहिजे. पण हा माणूस स्वतःवर हल्लाही घडून आणू शकतो. हुशार आहे ना फार. सांग, हे सगळं कधी झालं, कसं झालं? काल मध्यरात्री मी निद्रावस्थेमध्ये असताना मला दैवी संकेत मिळाले. जे घडलं ते सांग, फापट बसला नको. जे घडले तेच सांगतो जामकर साहेब, माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. काल मध्यरात्री मी निद्रावस्थेमध्ये असताना मला दैवी संकेत मिळाले की माझ्यावर हल्ला होणार आहे. मी सावध होतो. तो संग्राम माझ्या खोलीत आला, माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी वार चुकवला, थोडीशी झटापट झाली कारण मी प्रतिकार करत होतो, प्रति हल्ला नव्हतो करत. गोंगाट झाला, घरातले सगळे जागे झाले. तो बाहेर पळाला. इथे समोर, इथे इथे माझ्यावर हल्ला झाला. घरातले सगळे समोर होते. आय विटनेस म्हणतात त्याला. सगळे समोर होते. माझ्यावर हल्ला झाला. संग्राम जाता जाता एक सतत म्हणत होता की मी तुला सोडणार नाही, तुझा जीव घेणार आहे, जीव घेणार आहे, सोडणार नाही मी. तुरु 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 तुरु. मला एक सांगा टेलर, हे सुरू कसं झालं? गोपाळ नावाचा टेलर, मला एक गोष्ट कळत नाही. त्या दिवशी त्यानं त्याच्या बापाला मारलं, त्या दिवशी तो तुम्हाला मारायला आला होता. आजही त्यानं तुमच्यावर हल्ला केला. असं का होतं? तुमच्यावर इतका रोष, इतका राग काय आहे त्याचा? काय जामकर साहेब, या जगामध्ये माणसावर जसं प्रेम करतात तितकीच माणसं राग करतात, द्वेष करतात. हा, त्याचा काहीतरी राग असेल माझ्यावर. काय, त्याचा माझ्या विचारांना विरोध असू शकतो. तामसी वृत्तीचा आहे ना तो. तमस खूप घातक असतं. माणूस हिंस्त्र बनतो, पशु बनतो. नाही, थोडं ऍडिशन आहे याच्यामध्ये टेलर. माणूस हिंस्त्र तेव्हाच होतो जेव्हा त्याच्यासमोर दुसरा काही पर्याय नसतो, किंवा त्याचं ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती संकटात असते, तेव्हा तो हिंस्त्र होतो. हे ऍड करा जरा त्याच्यात. तुझी बाजू ऐकली मी आता. मला त्याचंही म्हणणं ऐकावं लागेल.